स्वाध्याय इयत्ता 8वी विषय भूगोल पाठ 3 आर्द्रता व ढग। प्रश्न पहिला, योग्य जोड्या लावा व साखळी पूर्ण करा। योग्य जोड्या: अ. सिरस जास्त उंचीवरील हिमस्फटिक ढग। आ. क्युम्युलोनिंबस आकाशात उभा विस्तार गरजणारे ढग। ई. निम्बोस्ट्रेटस कमी उंचीवरील रिमझिम पाऊस। ई. अल्टोक्युम्ब्युलस मध्यम उंचीवरील ढग तरंगणारे ढग। प्रश्न दुसरा, कंसातील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। पर्याय: क्युम्ब्युलोनिंबस सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, सांद्रीभवन, बाष्पधारण क्षमता। अ. हवेचा टिंबटिंब हवेच्या तापमानावर अवलंबून असते। उत्तर: बाष्पधारण क्षमता। आ. 1 घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे ते पाहून टिंबटिंब काढली जाते। उत्तर: निरपेक्ष आर्द्रता। ई. वाळवंटी प्रदेशात टिंबटिंब कमी असल्याने हवा कोरडी असते। उत्तर: सापेक्ष आर्द्रता। ई. टिंबटिंब प्रकारचे ढग वादळाचे निदर्शक आहेत। उत्तर: क्युम्युलोनिंबस। उ. मोकळ्या वातावरणातील हवेच्या बाष्पाचे टिंबटिंब वातावरणातील धूलिकणाभोवती होते। उत्तर: सांद्रीभवन। प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा। आर्द्रता ढग: 1. हवेतील बाष्पाचे प्रमाण ही हवेची आर्द्रता असते। हवेचा दमटपणा किंवा कोरडेपणा हा आर्द्रतेचा म्हणजेच बाष्पाच्या प्रमाणावर अवलंबून असतो। ढग: 1. सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात। हवेतील धूलिकणाभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात। त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात। आर्द्रता 2. आर्द्रता अदृश्य स्वरूपात असते। ढग दृश्य स्वरूपात असतात। 3. आर्द्रतेचे निरपेक्ष आर्द्रता आणि सापेक्ष आर्द्रता हे 2 प्रकार पडतात। ढगांचे उंचीनुसार जास्त उंचीचे ढग, मध्यम उंचीचे ढग, कमी उंचीचे ढग असे 3 प्रकार पडतात। सापेक्ष आर्द्रता: एक विशिष्ट तापमानास व विशिष्ट घनफळ असलेल्या हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानावरील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्या गुणोत्तरावरून हवेची सापेक्ष आर्द्रता सांगता येते। निरपेक्ष आर्द्रता: एका विशिष्ट तापमानास एका घनमीटर हवेमध्ये किती ग्रॅम बाष्प आहे त्यावरून निरपेक्ष आर्द्रता काढली जाते। 2. सापेक्ष आर्द्रता
टक्केवारीत व्यक्त केली जाते? 2. निरपेक्ष आर्द्रता ग्रॅम मीटर घन व्यक्त केली जाते. 3. सापेक्ष आर्द्रता समुद्र किनाऱ्याजवळील प्रदेशात जास्त असते तर वाळवंटी प्रदेशात सापेक्ष आर्द्रता कमी असते. 3. विषुववृत्तीय प्रदेशात निरपेक्ष आर्द्रता जास्त असते तर ध्रुवाकडे ती कमी कमी होत जाते. क्युम्युलस ढग पृष्ठभागापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार असणारे हे ढग आहेत. क्युम्युलस ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलो निंबस ढगामध्ये रूपांतर होते. दोन, हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात. हे ढग घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात. ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो. 3. हे ढग करड्या रंगाचे असतात. हे ढग काळ्या रंगाचे असतात. 4. हे ढग आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात. हे ढग वादळी पावसाचे निदर्शक असतात. प्रश्न 4. प्रश्नांची उत्तरे लिहा. एखाद्या प्रदेशातील हवा कोरडी का असते? उत्तर: एखाद्या प्रदेशात हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाल्यास त्या प्रदेशातील हवा कोरडी असते. आर्द्रतेचे मापन कसे केले जाते? उत्तर: आर्द्रतेचे मापन सामान्यपणे ग्रॅम प्रति घनमीटर या एककात केले जाते. सांद्रीभवनासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत? उत्तर: सांद्रीभवनासाठी तापमान कमी होणे व सापेक्ष आर्द्रता वाढणे या बाबी आवश्यक असतात. ढग म्हणजे काय? ढगांचे प्रकार लिहा. उत्तर: सांद्रीभवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात. हवेतील धूलिकणाभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात. त्यांच्या समुच्चयास ढग असे म्हणतात. ढगाचे प्रकार. जास्त उंचीवरील ढग. ढगांची उंची 7000 ते 14000 मीटर. उदाहरणार्थ सिरोट्रेटस. 2. मध्यम उंचीवरील ढग. ढगांची उंची 2000 ते 7000 मीटर. उदाहरणार्थ अल्ट्रोस्ट्रेटस, अल्ट्रोक्युम्युलस. 3. कमी उंचीवरील ढग. 2000 मीटरपेक्षा कमी उंची. उदाहरणार्थ स्ट्रेटस, निम्बोट्रेटस. कोणकोणत्या प्रकारचा ढगातून पाऊस पडतो? उत्तर: कमी उंचीवरील निम्बोस्ट्रेट्स आणि क्युम्युलोनिंबस या ढगातून पाऊस पडतो. सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी कशाशी संबंधित आहे? उत्तर: सापेक्ष आर्द्रतेची टक्केवारी हवेतील निरपेक्ष आर्द्रता व त्याच तापमानातील हवेची बाष्पधारण क्षमता यांच्याशी संबंधित आहे.
प्रश्न 5वा, भौगोलिक कारणे लिहा. ढग हे आकाशात तरंगतात. उत्तर 1. सांद्रीभवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण, हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळजवळ वजनविरहित अवस्थेत असतात, त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात. 2. तसेच हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे ढग आकाशात तरंगत राहतात. उंचीनुसार सापेक्ष आर्द्रतेच्या प्रमाणात बदल होतो. उत्तर 1. तापमानातील फरकानुसार हवेची बाष्पाच्या प्रमाणात फरक पडतो आणि त्याचबरोबर सापेक्ष आर्द्रता बदलते. 2. हवेचे तापमान जितके जास्त तितकी बाष्पधारण क्षमता अधिक असते. बाष्पाचे प्रमाण जमिनीत अधिक असते. उंचावर जाताना हवेचे तापमान कमी झाल्यामुळे हवेची बाष्पधारण क्षमता कमी होत जाते आणि सापेक्ष आर्द्रता वाढत जाते. हवा बाष्पमुक्त बनते. एक विशिष्ट तापमानास हवेची बाष्पधारण क्षमता व बाष्पाचे प्रमाण सारखेच असते. 2. अशा तापमानास हवा अतिरिक्त बाष्पधारण करू शकत नाही, म्हणून हवा बाष्पमुक्त बनते. क्युम्युलस ढगांचे क्युम्युलोनिंबस ढगात रूपांतर होते. उत्तर 1. क्युम्युलस ढग पृष्ठभागापासून 500 ते 6000 मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार करणारे ढग आहेत. 2. या ढगांचा काही वेळेस उभा विस्तार इतका वाढतो की त्यांचे क्युम्युलोनिंबस ढगामध्ये रूपांतर होते. प्रश्न 6वा, उदाहरण सोडा. हवेचे तापमान 30 अंश सेल्सिअस असताना तिची बाष्पधारण क्षमता 30.37 ग्रॅम मीटर घन असते, तर निरपेक्ष आर्द्रता 18 ग्रॅम प्रति घनमीटर असेल तर सापेक्ष आर्द्रता किती असेल? उत्तर हवेचे तापमान बरोबर 30 अंश सेल्सिअस, हवेची बाष्पधारण क्षमता बरोबर 30.37 ग्रॅम मीटर क्यूब, हवेची निरपेक्ष आर्द्रता बरोबर 18 ग्रॅम मीटर क्यूब, हवेची सापेक्ष आर्द्रता बरोबर किती? सापेक्ष आर्द्रता बरोबर निरपेक्ष आर्द्रता भागिले बाष्पधारण क्षमता गुणिले 100 या सूत्राचा वापर इथे करायचा आहे. बरोबर 18 भागिले 30.37 गुणिले 100 बरोबर 59.27%. हवेची सापेक्ष आर्द्रता 59.27% असेल. 1 घनमीटर हवेत 0 अंश तापमानावर 4.8 ग्रॅम बाष्प असल्यास हवेची निरपेक्ष आर्द्रता किती असेल? उत्तर हवेचे तापमान बरोबर 0 अंश सेल्सिअस, 1 घनमीटर हवेतील बाष्प बरोबर 4.8 ग्रॅम, निरपेक्ष आर्द्रता बरोबर किती? निरपेक्ष आर्द्रता बरोबर बाष्पाचे प्रमाण भागिले हवेचे घनफळ या सूत्रामध्ये किमती ठेवूया. बरोबर 4.8 भागिले 1 बरोबर 4.8 ग्रॅम मीटर घन. हवेची निरपेक्ष आर्द्रता 4.8 ग्रॅम मीटर घन आहे.